ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 9वी धडा 10वा पितृभक्तः नचिकेता दशमः पाठः 10वा धडा पितृभक्तः नचिकेताः पितृभक्त वडिलांचा भक्त त्याचं नाव आहे नचिकेता हा नचिकेता शब्द हा वेगळा चालतो. नचिकेता हा म्हणजे काय बहुवचन नाही एकटाच तो. बघा इंट्रोडक्शन देतात. एक छोटासा मुलगा आहे आणि त्याचे वडील गायींचं दान देत असतात. मग त्यांचे वडील जे आहेत ते अ, अशा मरायला आलेल्या गाया परत म्हाताऱ्या झालेल्या गाय अशा प्रकारच्या ते गाया देत असतात. आणि मग त्याला वाटतं की अशा प्रकारचं दान नको करायला. मग तो वडिलांना विचारतो असं दान नका देऊ. वडील बोलतात तुला काय कळतं, जा तिकडे. मग तो बोलतो मग मला तुम्ही कोणाला दान देणार. तर वडील रागारागात बोलतात की मी तुला यमाला दान देऊन टाकेल. मग नचिकेता वडिलांनी यमाला दान दिलं असं समजून यमलोकामध्ये जातो आणि यमाशी आणि नचिकेता नावाच्या मुलाशी जे डायलॉग्स होतात कॉन्व्हर्सेशन संवाद होतो तो या पाठामध्ये सांगितलेला आहे. अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा हा धडा आहे. मग त्यामध्ये नचिकेता हा काय करतो, 3 वर मागतो आणि त्याच्यामध्ये तिसरा वर असतो तो मला तुम्ही ब्रह्मज्ञान सांगा असं तो म्हणतो. मग याच्यातून स्वामी विवेकानंदांनी आपल्याला असं सांगितलंय की तुम्ही मला 100 नचिकेता द्या, मी हे संपूर्ण जग चेंज करेल, बदलून टाकेल. तर हा नचिकेता अतिशय सुंदर पात्र आहे. वेदाहा म्हणजे वेद, ब्राह्मणाहा म्हणजे वेदामध्ये असणारे हे वेगवेगळे भाग आहेत. आरण्यकाहा म्हणजे एका वेदाचे असे ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे या ठिकाणी ब्राह्मण माणूस नाही. जसं एका पुस्तकामध्ये काय कुठं व्याकरण असतं कुठं लिटरेचर असतं, तसे एका वेदाचे हे भाग आहेत. काय वेदा हा म्हणजे 4 भाग. ब्राह्मणा हा, आरण्यका हा, उपनिषद इति वेदवाङ्मय परंपरा वर्तते. म्हणजे वेदवाङ्मयाची परंपरा म्हणजे वेदामध्ये काय काय आहे तर हे 4 भाग आहेत. एतस्याम या 4 भागांमध्ये एतस्याम परंपरायाम या 4 भागांपैकी प्रमुखाः दश उपनिषद ख्याताः. या सगळ्यांमध्ये सगळ्यात प्रमुख काय असेल तर 10 उपनिषद आहेत. उपनिषत्सु या उपनिषदांमध्ये म्हणजे वेदाचाच एक भाग आहे त्याच्यामध्ये तत्वज्ञान चर्चा म्हणजे तत्वज्ञानाविषयी म्हणजे मी कोण आहे, मी कुठे जाणार आहे, माझं स्वरूप काय याच्याविषयी निरूपणम वर्तते याच्याविषयी सांगितलेलं आहे. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर उपनिषदांमध्ये आपल्याला सापडू शकतं. उपनिषत्सु अन्यतमा कठोपनिषद. अनेक या 10 उपनिषदांमध्ये अन्यतमा एक वेगळं आगळं वेगळं असणारे उपनिषद त्याचं नाव आहे कठोपनिषद. कठ हे त्याचं नाव आहे. कठोपनिषद उद्धृता म्हणजे कठोपनिषदातून उद्धृता म्हणजे घेतलेला यम नचिकेतसोहो कथा. यमाची आणि नचिकेताची काही कथा आहे जी कठ नावाच्या उपनिषदातून घेतलेली आहे. बघा छोटासा धडा आहे. वाजश्रवाहा नाम दानपर ब्राह्मण आसीत. त्यांच्या वडिलाचं नाव काय होतं नचिकेताच्या, वाजश्रवस. त्याचं झालं वाजश्रवाहा. सकारांत शब्द आहे म्हणून तो वेगळा चालतो. नचिकेतस, नचिकेता हा, वाजश्रवस, वाजश्रवाहा नाम, वाजश्रवा नावाचा दानपरह म्हणजे दान देण्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ ज्याचं नाव होतं ब्राह्मण आसीत, एक ब्राह्मण होता. एकदा म्हणजे एकदा काय केलं त्यांनी, सह विश्वजित यज्ञम अकरोत, त्याने काय विश्वजित नावाचा यज्ञ केला. समाप्ते यज्ञे म्हणजे यज्ञ संपल्यानंतर सह तो ब्राह्मणेभ्य दक्षिणाम अयच्छत. यज्ञ झाल्यानंतर दक्षिणा देत असतात कोणाला, ब्राह्मणेभ्य. या ठिकाणी ब्राह्मण म्हणजे
यज्ञ करणारा. दक्षिणायाम म्हणजे दक्षिणेमध्ये सर्वदा प्रियम वस्तू यच्चेत इति नियमः. दक्षिणा देत असताना काय करायचं? सर्वदा प्रियम, नेहमी प्रियम वस्तू यच्छेत, नेहमी चांगल्या वस्तूच द्याव्या, आवडत्या वस्तू द्याव्या, इति नियमः. म्हणजे आपल्याला जे आवडत नाही ते द्यायचं का दान देताना? नाही. जे आपल्याला आवडतं तेच द्यायचं. किंतु पण पिता वाजश्रवाहा, वडील काय करतात? तू दक्षिणारूपेण, दक्षिणा देताना काय करतात? दुग्धदाने असमर्थाहा, म्हणजे दूध देण्यासाठी असमर्थ, थकलेल्या, दुर्बलाहा, ज्यांच्याकडे ताकद नाही, चालता पण येत नाही, वृद्धाहा, म्हाताऱ्या झालेल्या, धेनुहू अयच्छत. मग त्यांनी काय केलं दान देताना? ज्या गायी दूध देत नाहीत, ज्या गायी एक पाऊल पण चालू शकत नाहीत, ज्या म्हाताऱ्या झालेल्या आहेत, अशा गायी त्यांनी दिल्या. तस्य पुत्र, त्यांचा पुत्र म्हणजे वाजश्रवाचा मुलगा, नचिकेता हा तद अपश्यत, नचिकेताने ते पाहिलं. असमीचीन दानेन पिता मे नरकम गमिष्यती, म्हणजे अयोग्य दानामुळे वडील, मे पिता माझे वडील, नरकम गमिष्यती नरकात जातील. कारण की नियम काय? प्रियवस्तू यच्छेत, प्रियवस्तू दिली पाहिजे, नरकात जातील. भीत्या सह पितरम अपृच्छत, भीतीने त्यांनी वडिलांना विचारलं. पितः, बाबा, किम तव अतीव प्रियम, तुमच्या सगळ्यात आवडीची गोष्ट कुठली आहे? झटिती पिता अवदत, लगेच, झटिती म्हणजे लगेच, पिता अवदत, वडील म्हणाले, वत्स, मुला, त्वमेव मम प्रियतमः, तूच माझा सगळ्यात प्रिय आवडती वस्तू व्यक्ती आहेस. नचिकेता हा पुनः अपृच्छत, नचिकेताने पुन्हा विचारलं. काय? तरी माम कस्मै दास्यती भवान, तरी तर मला कोणाला देणार तुम्ही? तुम्ही मला कोणाला देणार? वाजस्रवसा किमपि उत्तरम न दत्तम, वडिलांद्वारे काहीही उत्तर दिल्या गेलं नाही. द्विवारम, दोन वेळा, त्रिवारम, तीन वेळा, नचिकेतसा तदेव पृष्ठम, नचिकेताद्वारे काय तेच विचारलं गेलं. काय? माम कस्मै दास्यती, मला कोणाला देणार, मला कोणाला देणार? तदा क्रुद्ध, तेव्हा क्रुद्ध भूत्वा, वडील रागावून, पिता नचिकेतसम, वडील नचिकेताला अवदत, म्हणाले. काय म्हणाले? अहम त्वाम मृत्यवे ददामी, मी तुला मृत्यूला देईल. गुरु गुरवे, मृत्यू मृत्यवे, ददामी, देतो, मी तुला मृत्यूला देतो. पिता क्रोधावेशे एवं उक्तवान, वडील रागाच्या भरात असं बोलले. इति नचिकेताः अजानत, असं नचिकेताला समजलंच नाही. वडील रागावून मला बोलले की तुला मी मृत्यूला देईल, तथापि, तरी सुद्धा, पितुः आदेश पालनार्थम, वडिलांचा आदेश पाळावा म्हणून सह यमपुरम अगच्छत, तो यमाकडे गेला. यमपुरे यमः अनुपस्थितः, यमपुरे म्हणजे यमलोकामध्ये यम नव्हता. बालः नचिकेताः, लहान नचिकेता, तत्रैव, त्या ठिकाणीच, त्रीणि दिनानी यावत, 3 दिवस, किमपि अभुक्त्वा, काहीही न खाता, भुक्त्वा खाऊन, अभुक्त्वा न खाऊन, अपित्वा न काही पिता, यमस्य प्रतीक्षाम अकरोत, यमाची काय केली त्यांनी? प्रतीक्षा केली. चतुर्थे दिवसे, चौथ्या दिवशी, यमः यमपुरम प्राप्तम, यमपुरात, यमलोकात आला. क्षुधार्थम, पिपासार्थम, बालातिथिम दृष्ट्वा, क्षुधार्थम, भुकेने दुःखी झालेला, पिपासार्थम, तहाना तहानेने दुःखी झालेला, बालातिथिम, बाल अतिथिम, लहान अतिथीला म्हणजे पाहुण्याला, दृष्ट्वा पाहून, तस्य हृदयम म्हणजे यमाचं हृदय,
करुणया अद्रवत म्हणजे दयेने पाजळलं किंवा त्याचं मन काय द्रवीभूत झालं, मन त्याचं पागळलं थोडक्यात. यमः नचिकेतसं त्रीन् वरान् याचस्व इति अवदत्. 3 दिवस राहिला म्हणून यम काय म्हटला नचिकेताला, त्रीन् वरान् याचस्व, 3 वर माग, इति अवदत् असं म्हणाला. ततः बालकः प्रथमं वरम अयाचत. ततः नंतर बालकाने पहिला वर मागितला काय, मम जनकस्य वाजस्रवसः माम प्रति क्रोधः शांतः भवतु. किती सुंदर तो मुलगा विचारवान असेल की माझ्या वडिलांचा वाजस्रवांचा माम प्रती माझ्याविषयी असणारा क्रोध जो आहे तो शांत होऊ दे, म्हणजे माझ्या वडिलांचा राग निघून जाऊ दे. पहिला वर मागितला. स्वर्ग साधिकाम अग्निविद्यां दत्वा दत्वा माम अनुगृह्णातु, म्हणजे ज्यांना स्वर्गाला जायची इच्छा आहे, ती इच्छा ज्यांची आहे असे जे साधक आहेत, असे जे अ, लोक आहेत, अग्निविद्याम त्यांच्यासाठी स्वर्गात जाता येईल अशी विद्या मला देऊन अनुगृह्णातु माझ्यावर कृपा करा. इति द्वितीयं वरम सह, असं हे दुसरं वर अयाचत, त्यांनी दुसरं वर मागितलं. यमः आनंदेन वरौ प्रायच्छत, यमाने काय केलं आनंदाने 2 वर देऊन टाकले. ततः नंतर तृतीय वर रूपेण नचिकेताः आत्मज्ञानम अयाचत. तृतीय वर रूपेण तिसऱ्या वराच्या रूपाने नचिकेताने काय केलं आत्मज्ञान मागितलं. तस्य प्रार्थनां श्रुत्वा, त्याची ही प्रार्थना विनंती ऐकून यमः चकितः, यमाला आश्चर्य वाटलं. न कोपी मर्त्यः अद्यपर्यंतं तद ज्ञातुकामः. न कोपी मर्त्यः म्हणजे मर्त्य म्हणजे माणसं, जे मरतात त्यांना काय म्हणतात माणसं किंवा मर्त्य. न कोपी आजपर्यंत कोणत्याही माणसाने कोणीही जो मरणार आहे असा अद्यपर्यंतम आजपर्यंतम तद ज्ञातुकामः न, ती जाणायची इच्छा म्हणजे मला ब्रह्मज्ञान पाहिजे असं म्हणणारा माणूसच नाही. मला घर पाहिजे, गाडी पाहिजे, जॉब पाहिजे असे म्हणणारे सगळे. पण हे ब्रह्मज्ञान मला पाहिजे असं ज्ञातुकामहन, असं कोणी नव्हतं आजपर्यंत ज्याला ही जाणायची इच्छा आहे. अल्पवयसः लहान मुलगा, बालस्य एकदम कमी वय असणारा हा बालस्य, कथम इव प्रगल्भा ज्ञान तृष्णा. कथम इव कसं काय, इव म्हणजे अशा प्रकारची, प्रगल्भ अतिशय, ज्याला आपण प्रगल्भ म्हणजे मॅच्युअर, म्हणजे काय मागावं ही, आणि त्याची ही जी ज्ञान तृष्णा आहे, मला हे ब्रह्मज्ञान मिळालंच पाहिजे, ही अशी प्रगल्भ ज्ञान तृष्णा ज्याची आहे, असा नचिकेता कसं काय, आणि याचं वय अतिशय छोटं आहे. मग यमाने काय केलं, यमः विविध प्रलोभनैही, वेगवेगळ्या प्रलोभन दिले, म्हणजे तू काय कर स्वर्गात जा, तिथं मृत्यू नाहीये, तिथं खूप साऱ्या अप्सरा आहेत, तुला कशाला हे वर पाहिजे, असे काय त्यांनी प्रलोभन दिले, टेम्पटेशन. नचिकेतसम तृतीय वरात निवारयितुम प्रायतत, म्हणजे नचिकेताला हे तिसरं वर होतं, मला ब्रह्मज्ञान द्या, या वरापासून निवारयितुम म्हणजे त्याला त्याच्यापासून दूर करण्यासाठी वेगवेगळी प्रलोभनं दिली. किंतु पण निश्चलः नचिकेतसः, म्हणजे एकदम निश्चल, म्हणजे मला ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञानच पाहिजे असा असणारा नचिकेतः निर्णय, त्याचा निर्णय जो होता तो डगमगणारा होता. अंते शेवटी वरम दातुम, वर देण्यासाठी वचनबद्ध, कारण की तो म्हटला होता 3 वर माग, आता त्यांनी आधी शब्द दिलाय, मग तो काय आहे वचनबद्ध आहे. वचनबद्ध यमः तम ज्ञानिनाम अपि दुर्लभम आत्मज्ञानम उपादिशत, यमाने त्याला, तम म्हणजे त्याला, ज्ञानिनाम अपि दुर्लभम म्हणजे ज्ञानी लोकांना सुद्धा, म्हणजे ज्यांना ज्ञान पाहिजे अशा ज्ञानाच्या शोधात असणारे ज्ञानी, त्यांना सुद्धा दुर्लभ कधीच मिळणार नाही असं आत्मज्ञान काय केलं त्यांनी देऊन टाकलं.
म्हणजे वेगवेगळी प्रलोभनं दिली आणि त्यातून नाही झाल्यानंतर त्यांनी काय केलं, शेवटी देऊन टाकलं. बघा, वाजश्रवा कह. वाजश्रवा कोण होते? तर वाजश्रवा एक काय होते? दानपर ब्राह्मण. वाजश्रवा दानपर ब्राह्मण. दक्षिणायां किम यच्छेद इति नियमः. बघा, दक्षिणायाम प्रिय वस्तुम यच्छेत इति नियमः. दक्षिणेत काय द्यायला पाहिजे? तर आवडती वस्तू. वाजश्रवसः पुत्रः कः? नचिकेताः. काय त्याच्या मुलाचं नाव वाजश्रवाच्या? नचिकेता. तृतीयवररूपेण नचिकेताः किम अयाचत. तृतीयवररूपेण नचिकेताः आत्मज्ञानम अयाचत. बर. बालः नचिकेता कति दिनानि यावत् यमस्य प्रतीक्षाम अकरोत. किती दिवस? त्रीणी दिनानी. 3 दिवस त्याने काय केली? अ, त्याची वाट पाहिली. नचिकेता यमपुरम किमर्थम अगच्छत. नचिकेता यमपुराला का गेला? तर त्याच्या वडिलांनी सांगितलं, मी तुला यमाला देईल, म्हणून तो काय यमपुरात गेला. मग थोडंसं विस्ताराने उत्तर लिहायचंय की ते दान देत होते, मग प्रिय वस्तू द्यायला पाहिजे असा नियम आहे. मग नचिकेताला वाटले आपले वडील नरकात जातील, म्हणून त्याने विचारलं, मला कोणाला दान देणार? तर 2-3 वेळा विचारल्यानंतर वडील म्हणाले यमराजाला देणार, म्हणून तो यमराजात गेला. के त्रयवराहा नचिकेता नचिकेतसा याचिता. कोणते 3 वर? तर सगळ्यात पहिला वर, माझ्या वडिलांचा राग शांत होऊ दे. हे सगळं संस्कृतमध्ये लिहायचंय. पितुः क्रोधः शांतः भवेत. दुसरा वर काय मागितला? अग्निविद्या. आणि तिसरा वर आत्मज्ञानम. हे 3 वर त्याने मागितले. बघा, मौखिक कार्यम यथाक्रमम वदत. आता आपल्याला काय करायचं आहे? क्रम लावायचा आहे. यमेन वरत्रयम दत्तम. अच्छा, यथाक्रमम वदत. ल- काय येईल ह्याच्यामध्ये पहिलं? संपलेलं या ठिकाणी. हम्म. बघा, चतुर्थे दिवसे यमस्य यमपुरम आगमनम. चौथ्या दिवशी काय? यमपुरात आला. दुसरं वाक्य काय सांगतंय? बाल नचिकेतसह अभुक्त्वा अपित्वा यमस्य प्रतीक्षा. म्हणजे ती न काय खाता न काय पिता 3 दिवस त्यांनी यमाची प्रतीक्षा केली. क्षुधार्थस्य बाला तिथे हे दर्शनम. मग काय झालं? भुकेला तहानलेला असलेला जो लहान अतिथी आहे त्याचं दर्शन झालं. नचिकेतसह 3 दिनांनी यावत तितिक्षा. आणि नचिकेताची काय? 3 दिवस तितिक्षा झाली. आणि शेवटी काय? यमेनं वरत्रयम दत्तम. यमाने 3 वर दिले. मग सगळ्यात पहिलं पहिलं काय येईल? हम्म, सगळ्यात पहिला, बाल नचिकेतसह अभुक्त्वा अपित्वा यमस्य प्रतीक्षा. न काय खाता न काय पिता. नंतर 3 दिनांनी यावत तितिक्षा. कारण का हे पहिला येईल? कुठलं पहिला येईल? वरती बघूया आपण. एकतर तितिक्षा पहिला येईल किंवा प्रतीक्षा पहिला येईल. अ अभूत्वा अभुक्त्वा, हा, आधी प्रतीक्षा येणार आणि मग तितिक्षा. जवळजवळ दोन्ही सारखेच वाटतात. प्रतीक्षा, तितिक्षा शब्द कुठे गेलाय? नाही गेलाय, या धड्यात नाही गेलाय. ओके, आपण लिहूया आता. सगळ्यात पहिला त्यांनी वाट पाहिली, प्रतीक्षा. नंतर त्याने हे सगळं सहन केलं. नंतर चौथ्या दिवशी काय? तो यमपुरात आला. मग त्याला लहान मुलाचं दर्शन झालं. आणि शेवटी त्याने काय? वर दिले. यथाक्रमम वदत. क्रम आपण लावला तर पहिला त्यांनी वाट पाहिली, नंतर त्यांनी हे सगळं सहन केलं,
3 दिवसापर्यंत. मग तो यमपुरामध्ये आला यम, आणि त्या लहान मुलाचं दर्शन झालं, आणि मग त्याने 3 वर दिले. अशा प्रकारे हा सुंदर आणि महत्वाचा धडा आहे. मग 3 विद्या कोणत्या आहेत ते लक्षात ठेवायचंय. असा प्रसंग का आला ते लक्षात ठेवायचंय. वडील कोण, आणि या धड्यामध्ये काय एक वेगळा सकारांत शब्द दिलेला आहे. म्हणजे जेवढे त्यांनी लाल अक्षरामध्ये दिलेत, वाजश्रवा हा, हे सगळे काय सकारांत शब्द आहे. त्यांनी वरती दिलाय का आपल्याला एखादा सकारांत शब्द? नाही. नाही, मग हा सकारांत शब्द दिला असेल त्यांनी मागे पुढे, आपल्याला तो सुद्धा काय करायचा आहे, पाठ करायचा आहे. नाहीतर आपल्याला वाटायचं नचिकेता हा ही तर बहुवचन आहे, वाजश्रवा हा हे तर बहुवचन आहे. नाही, तो शब्द चंद्रमस सारखा चालतो, न वेगळा चालतो. आपण एखाद्या पाठामध्ये किंवा पुस्तकामध्ये कुठं दिलाय का हे नंतर पण पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.